नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. तुळापूर रेव पार्टी म्हणजे ज्या तुळापूरला आम्ही नमन करतो, जिथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, तिथं आम्ही कायम एक आदराने आणि एक चांगलं दृष्टिकोन ठेवून जिथे दर्शनाला जातो, त्या तुळापूरचं नाव बदनाम झालंय एका रेव पार्टीमुळे. म्हणजे 4 दुकानदार पबवाले एकत्र येतात आणि तिथं प्रोजेक्ट एक्स पार्टी करतात. प्रोजेक्ट एक्स पार्टी म्हणजे माझ्या या व्हिडिओतनं मी देवा भाऊ आणि आपल्या सातपुते मॅडम, ज्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत तेजस्विनी सातपुते मॅडम, यांना या व्हिडिओद्वारे विनंती करते की काय चाललंय काय. आमच्या मुलांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा होतोय. म्हणजे तुम्ही जर मॅडम आणि देवाभाऊंनी पाहिलं तर प्रोजेक्ट एक्स एक हॉलिवूड मूव्ही होती. या हॉलिवूड मूव्हीमध्ये म्हणजे तेही तुम्ही जरा पडताळून पहा गुगलवर जाऊन. त्या पिक्चरमध्ये असं दाखवलेलं आहे की एक मोठी पार्टी होते आणि त्याच्यामध्ये एका खेळण्यामध्ये तो सगळा एमडी वगैरे जे नशेले पदार्थ भरलेले असतात आणि तो फोडला जातो आणि ते उधळल्यानंतर जे जे त्यांच्या हातात नशेल्या दवाई येतात ते घेतात आणि पूर्ण वाटोळं करतात. गाड्यांना आग म्हणजे 50 100 होता, 100 हजाराच्या वर लोक त्या पार्टीत येतात आणि नशेमध्ये वाटेल ते करतात. तो प्रोजेक्ट एक्स पिक्चर त्या नावानी जर त्या पार्टीला परवानगी तरी कशी मिळते ऑनलाईन. आणि मला संशय काय येतोय माहितीये का, की त्या पार्टीमध्ये ती जी पार्टी झालीय प्रोजेक्ट एक्स, मी तुळापूर नाव सारखं नाही घेणार, प्रोजेक्ट एक्स पार्टी पुण्यामध्ये जी झाली, रेव पार्टी झाली, त्या पार्टीला परवानगी कुणी दिली, कशी दिली, कोणत्या बेसिसवर दिली, आणि दिली आहे तर ती आम्हाला दाखवा. का लपून ठेवताय. करीबन त्याच्यामध्ये 163 का 153 कदाचित 156 अशी जर लोक, मुलं मुली, छोट्या वयोगटातल्या मुली, 20 आणि 21च्या आतली मुलं मुली मिळाली आहेत, तर फक्त तुम्ही 78 लोकांवरच गुन्हे कसे दाखल केले. आणि त्या 78 मधनं फक्त 29 लोकांचीच फक्त टेस्ट का झाली. म्हणजे त्याच्यामध्ये हाय प्रोफाईल मुलं किंवा कोण्या आमदार, खासदार, नेत्यांची मुलं मुली आहेत ती बाजूला केली का, कोणी हाय प्रोफाईल बिझनेसमॅन आहे, हाय प्रोफाईल पॉलिटिशियन आहे, हाय प्रोफाईल युवक युवती आहेत, त्यांना तुम्ही बाजूला काढलं का. सातपुते मॅडम, आम्हाला न्याय खूप चांगला पाहिजे, कारण का आम्ही ते खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये अजूनही तुमची बदली झाली हो. काहीच आम्हाला रुपाली चाकणकरच्या वर अरेस्ट नाही, काही नाही, बाकी सगळ्यांवर गुन्हे दाखल, पण त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट होती. पण आता इथं असं नकोय आम्हाला. इथं जे गुन्हेगार आहेत त्यांना तोडा. अहो कसं काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये. पुणे असं नव्हतं. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. आता होतं म्हणावं लागेल, कारण का एवढे गुन्हे वाढलेत, एवढा नशाबाज पब हे सगळं इतकं वाढलंय. म्हणजे आजकाल आमची पिढी अशी हातातून निसटून चालली हो. खूप वाईट वाटतंय. मी कालचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तर खरं अंगावर काटा आला. एवढे नशेसाठी वेडे होतात लोक. 20-20 वर्षाच्या, 21-21 वर्षाच्या मुलं मुली आहेत. पहिलं तर मला हेच कळत नाहीये की जेवढे लोक होते, 156 लोक होते, त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे का नाही दाखल झाले. फक्त त्याच्यामधल्या 78 बहुतेक गुन्हे दाखल झालेत आणि 29 लोकांच्या टेस्ट झाल्यात. हे का सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे होते, सगळ्यांच्या टेस्ट झाल्या पाहिजे होत्या आणि नावं डिक्लेअर करा ना, कळू द्या लोकांना हे समाजकंटक कोण आहेत. आणि हे जे 4-5 जे प्रोजेक्ट एक्स करणारे होते त्यांच्या डोक्यात आयडिया आले. पूर्ण सोशल मीडियावर त्यांनी इन्व्हिटेशन्स दिली होती. तेव्हा काय आपण झोपलो होतो का. अहो तुमची पण मुलं बाळ आहेत, आमची मुलं बाळ आहेत. म्हणजे आज हा नशेचा व्यापार म्हणजे आमचे सीपी साहेब शिल्पा शेट्टीला सांगून ड्रग्सच्या विक्यातून मुलांना बाहेर काढा, मुलींना बाहेर काढा, याच्यासाठी योजना राबवत आहेत. आणि अशा वेळेस जर अशा ड्रग पार्ट्या होत आहेत, त्यांना परवानग्या मिळत आहेत, कुठंतरी पुण्याच्या बाहेर एकांतामध्ये जाऊन सगळे हे घाणेरडापणा चाललेला आहे. आमची पिढी नेतायत कुठं. आमची पिढी चाललीय कुठं. आणि हे कोण समाजाचे ठेकेदार नाहीत, ही दलिंदर लोक आहेत. ही दलिंदर लोक आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हे जेवढे 4-5 जण आहेत ना, या दलिंदरांना शिक्षा ही कडक शिक्षा झाली पाहिजे.
आणि गुन्हा पण किती व्यवस्थित नोंदवला जातो, लोक ऐका बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ते काहीतरी 3 ग्रॅम का काय, मला त्यातलं काही कळत नाही. सगळीकडनं ऐकल्यानंतर थोडाफार अभ्यास केला त्याच्यावरनं की ते 3 ग्रॅम काहीतरी मिळालं की तो मोठा गुन्हा दाखल होत नाही, म्हणून आपण त्यात की 3 ग्रॅमच्या आतमध्ये दाखवायचा. अहो त्या खडसे बाईंच्या मिस्टरांच्या वेळेस झालं होतं, अहो 15 दिवस मीडियाने धुवा, 15 दिवस पोलिसांनी धुवा. आता कुठे आहे मीडिया, आता कुठे आहेत पोलीस? अहो केवढा भयानक प्रकार आहे, केवढा भयानक प्रकार आहे की म्हणजे 156 तरुण तरुणी पूर्ण त्या विळख्यात अडकलेली, आणि केवढे ते दारूच्या बाटल्या, कोण कसं आडवं लॉन मध्ये पडले, कोण त्या स्विमिंग पूलच्या बाजूला पडलेले. अहो ती अवदस म्हणजे कशी अवदसा सुचते या तरुणांना तरुणींना मला कळत नाही. काय चाललंय काय हे, कुठं तरी थांबवा देवा भाऊ, कुठं तरी थांबवा. आणि माननीय सातपुते मॅडम, आम्ही हात जोडून विनंती करतो, आमच्या मुलांना न्याय द्या, आमच्या मुलांना या व्यसनापासून दूर ठेवायचंय, त्याच्यासाठी कडक शिक्षा करा आणि या 4-5 जणांची धिंड काढा, तेव्हा आमच्या आयांच्या आत्म्याला शांती मिळेल. कारण का हे जे होतंय ना हे भयानक आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण का आज प्रत्येक घराच्या बाहेर ड्रग्ज जुबान तो नॉक नॉक करतोय दरवाजावर. तुम्ही दरवाजा उघडताय का बंद ठेवताय का त्याला चालते हो म्हणताय ते तुमच्यावर आहे. पण त्याच्यासाठी तुमचा कायदा कडक करणं, शिक्षा कडक करणं हे गरजेचं आहे. जसं खडसेंच्या वेळेस केलं तसंच हे प्रोजेक्ट Xला करा, तेव्हा आम्ही मानू की तुम्ही खरंच आम्हाला न्याय दिलाय. जय हिंद, जय पुणे.